नमस्कार. स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये मी सुमित देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. 8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे, यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा हात, साथ ही फार महत्त्वाची असते. त्यामुळं तिची साथ हे सदर घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. आपल्यासोबत जुडलेले आहेत डॉक्टर निलेश चांडक. यांची सुरुवात देखील अशीच कठीण परिस्थितीतून झालेली आहे. एक छोट्याशा गाळ्यातून यांनी यांचा डॉक्टरकीचा प्रवास हा सुरू केलेला आहे. परिवारामध्ये डॉक्टरकी पेशाचं फारसं काही वलय नसताना देखील डॉक्टर निलेश चांडक यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि आपला प्रवास त्यांनी सुरुवात केली. कॅन्सर या रोगावर, कर्करोगावरती त्यांचा हातखंडा आहे आणि डॉक्टर निलेश चांडक काही पेशंट्ससाठी मुलगा आहे, तर काही पेशंटसाठी देवरूप म्हणून एक व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे असं देखील यांच्याबद्दल ऐकण्यात आहे. आपल्यासोबत डॉक्टर निलेश चांडक जुडलेले आहेत. यांना देखील कोणाची ना कोणाची साथ लागलेली आहे. तिची साथ या सदरमध्ये सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या जीवनाचा प्रवास म्हणजे जन्म देणारी आई असेल, राखणारी आपली बहीण असेल किंवा साथ देणारी आपली पत्नी असेल, एखादी मैत्रीण असू शकते किंवा मावशी देखील असू शकते. अशा आपल्या या प्रवासामध्ये ठिकठिकाणी तिची साथ कोणाची ना कोणाची आपल्याला मिळालेली आहे. बरोबर. आपल्या जीवनातील एखादा प्रसंग आपल्या आईबद्दल आपण काय सांगणार? आईबद्दल आता तुम्ही जे सांगितलं तिन्ही रोल मॉडेल फार महत्त्वाचे आहेत. ॲक्च्युली आम्ही जेव्हा बघतो की एका सक्सेसफुल पुरुषामागे तिचा हात असतोच ना, तर हे सगळे तिचे हात टप्प्याटप्प्याने मला प्रत्येकाची मदत मिळत गेली आहे ना. तर अगदी छोट्याशा गावातनं तुम्ही जर बघितलं की जेव्हा यू आर कम्प्लिटली झिरो, तुम्ही काहीच नव्हतात, तेव्हा तिने जे घडवलं आणि त्याच्यामुळे आम्ही जे घडलो, तर तो एक फार मोठा पार्ट आहे. आणि आजही ती साथ कंटिन्युअसली आज आम्हाला मिळते आहे, ती म्हणजे आईची. आणि दुसरं म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही एज्युकेशन करत असतात आणि तुम्हाला पैसा लागत असतो आणि दुसऱ्या वेळेस वडिलांना हार्ट अटॅक आलेला असतो. आम्ही दोघंही भावंड शिक्षणाला आहेत, आम्हाला पैसा लागतो आहे, वडिलांना हार्ट अटॅक आहे, पण अशा वेळेस आमचा सांभाळ करणारी ती आमची बहीण म्हणजे आमचं किराणा शॉप होतं. आणि तेव्हा आमची इकॉनॉमी जी रन व्हायची ती फक्त बहीण घाम गाळायची दुकानात, कंटिन्युअस 2 वर्ष घाम गाळायची आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं झालं. तेही फार महत्त्वाचं कंट्रीब्युशन आहे ते. अदरवाईज आम्हाला आमच्या दोघांपैकी कोणाला रिटर्न यावं लागलं असतं घर सांभाळायला, आजी आजोबांना सांभाळायला. आणि तिसरा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आजही मी बऱ्याच वेळेस म्हणजे आता या महिन्यामध्ये मी 3 वेळेस मला बाहेर जावं लागलं. कॉन्फरन्सेस होत्या इतर ठिकाणी किंवा कुठेही सुट्टी घेऊन बाहेर जायचं असतं आम्हाला, तर आम्ही कधीही पती पत्नी आम्ही सोबत जाऊ शकत नाही आहे. म्हणजे हे एवढं मोठं जे फक्त वलय दिसतं त्याच्यामागे अनेक सॅक्रिफायसेस आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सॅक्रिफाईस हे आहे की माझ्या ॲब्सेन्समध्ये ह्या पेशंटना सांभाळणार कोण? कॅन्सर पेशंट, रिस्की पेशंट, फार कधीही कॉम्प्लिकेशन्स येणार, कधीही ब्लिडिंग होणार, कधीही श्वासनलिका अडकणार, मग कधी यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागू शकतं इन द मिडल ऑफ नाईट. तर ही काळजी घेण्यासाठी माझ्या ॲब्सेन्समध्ये माय वाईफ म्हणजे श्रद्धा करत असते. सो काय आहे की या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि सगळ्यांचं असं वेगवेगळं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे मी असं पिन पॉईंट असं अवघड आहे सांगणं. म्हणजे निश्चितच ज्यावेळेस बाबांना हार्ट अटॅक आला आणि त्यावेळेस तुमचं शिक्षण, भावंडांचं शिक्षण चालू होतं, आईचं साधारण काय शिक्षण असेल आणि त्यावेळेस ही तुम्ही जे डॉक्टर झालेले आहात, हे आईचं स्वप्न आहे की म्हणजे आईच्या मनात काय चाललं होतं त्यावेळेस आणि आईने तुम्हाला कशा पद्धतीने एक शिक्षणाचे धडे दिलेत? नाही, धडे शिक्षणाच्या आईने तर दिलेच. आम्हाला बोदवडमध्ये म्हणजे 10वीपर्यंत तर ट्युशन नव्हतीच आणि सगळं काही आम्हाला शिक्षण जी देणारी होती ती आईच देणार होते. म्हणजे असं होतं की गुराढोरांचं सगळं बघायचं. हां, म्हणजे अगदी शेणापासून ते गवऱ्यांपर्यंत पूर्ण घर साफ सूफ सगळं काम. आणि आम्हाला तेव्हा आता तरी सासू आणि सुनेचा जो बॉन्डिंग नाही, त्याला काय म्हणू शकता तुम्ही की ती किती 3rd डिग्री इम्प्लिमेंट व्हायचं ते आम्ही आमच्या डोळ्यात देखत बघितलेलं आहे. हां, म्हणजे ती सिच्युएशन अतिशय कठीण होती आणि त्याच्यात आम्हाला अभ्यासाला वेळ द्यायचा म्हणजे आई तिच्या झोपेतनंही वेळ द्यायची. म्हणजे आईची झोप जेमतेम 4 तासाची व्हायची. बरं का. पण त्याच्यातनं मग आम्हाला जो अभ्यासाला वेळ, कारण की आई शिकलेली होती, BA BCom दोन्ही डिग्री आहेत आईच्या,
त्याच्यामुळे आईचं शिक्षण फार जबरदस्त होतं आणि तिचं विचार पण जबरदस्त होता. पण अशा गावामधून पण तुम्ही घडू शकतात हे स्वप्न, की नाही अभ्यास एज्युकेशन जर का तुम्ही घेतलं तर हे एज्युकेशनमध्ये इतकी भयंकर ताकद आहे की तुम्हाला झिरोपासून हिरो बनवू शकते. ही एवढी मोठी म्हणजे हे स्वप्न दाखवणं फक्त ते आईच, तुम्हाला फक्त स्वप्न दाखवायला पाहिजे की प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं की जेव्हा तुम्ही 10वी नंतर बाहेर शिकायला जातात 11वी 12वी किंवा MBBSमध्ये, तर असे भरपूर प्रसंग येतात की तुमचा ट्रॅक भरकटतो ॲक्च्युली. ओके बरोबर. तुम्ही काही वेगळ्या ट्रॅकवर वेगळ्या वळणावर तुम्ही लागू शकतात कारण की तुमची मित्रमंडळी तशी असू शकते एखाद्या वेळेस ना. पण ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आमच्यावरती म्हणजे अगदी आम्ही गन पॉईंटवरती आम्हाला कसं ठेवायचं, म्हणजे ह्या संस्काराचाच भाग मी सांगेल तुम्हाला बेसिकली, की तुम्ही भरकटायला नाही पाहिजे. तुमचा ट्रॅक प्रत्येक वेळेस तुम्हाला समोर, त्यावेळेस मोबाईलही नव्हते ॲक्च्युली, प्रत्येक वेळेस तुम्हाला समोर, त्यावेळेस मोबाईलही नव्हते ॲक्च्युली ना, त्यावेळेस घरी फोन पण नव्हते. आता तुम्ही म्हटलात की ट्रॅक बदलतो आणि भरकटू शकतात, अशा वेळेचा एखादा असा प्रसंग की ज्या याच्यात कळत न कळत तुमच्याकडनं ट्रॅक भरकटला किंवा चुकून कोणती गोष्ट घडली आणि ती आईच्या नजरेत आली, त्यावेळेसची आई आणि तिने सांगितलेले शब्द, असा काही प्रसंग? आता हा एक प्रसंगच आहे, मी तुम्हाला सांगतो. मी 12वीमध्ये होतो लातूरमध्ये आणि मी पद्मानगर म्हणजे तिथे राहत होतो आणि तिथे पद्मावती देवीचं मंदिर होतं ॲक्च्युली एका. सो आता तिथे असं होतं, आमच्या डोक्यात असं भिनलेलं होतं की मी कंटिन्युअसली माझा रँक येतो आहे आणि मी टॉप येणार, मी मुंबईला जाणार, हे एकदम काळ्या दगडावरची रेष आहे, म्हणजे इतका तुम्ही कॉन्फिडन्समध्ये. पण मग काय असतो हा संस्काराचा भाग की आई म्हणे की तू मंदिरात जा. मी आता त्या मंदिरात कधी गेलो नव्हतो ॲक्च्युली, पण ऑन द वे आहे तर तू जाऊन थोडासा पाया पड. आणि मी म्हटलं नाही, हे एक्झामच्या वेळेस मला लेट होतो आहे आणि मला लवकर जायचं आहे, मला या देव आता काही सांगायचं नाही, एक्झामच्या वेळेस नाही म्हणा. मी म्हटलं कारण की आई तर एक्झामच्या वेळेसच आली होती, बाकी अदरवाईज तर याचा प्रश्नच नव्हता. आणि मग सडनली असं झालं की माझा पहिला पेपर होता आणि मी एक्झामिनरच्या हातात पेपर शेवटचं संपलं आणि देतो आहे आणि मला कळालं की माझं मायनसचं प्लस झालेलं आहे आणि अशा भरपूर चुका अशा झालेल्या आहेत आणि ते माझं आज काय माहिती काय झालं डोक्यामध्ये आणि अचानक माझे 6 मार्क गेले. म्हणजे मी सरळ मुंबई पुणे माझ्या हातून सुटलं आहे आता मेडिकलचं ॲडमिशन. मी फार घाबरलो आणि मी आता सांगितलं की आता मी घरी बसणार, 1 वर्ष ड्रॉप घेणार. आईने सांगितलं नाही, नथिंग डुईंग, ड्रॉप तर शक्यच नाही आपल्याला घ्यायला, आम्ही तुम्हाला 1 वर्ष तुला असं पोसू शकणार नाही, अशी तेवढी ताकद नाही आहे. MBBS नाही तर BMS करू, काहीतरी करू, डेंटल काय पण ड्रॉप शक्य नाही आहे. आपल्यासारख्याला ड्रॉप परवडणारा गोष्ट नाही आहे आणि क्लासेस पण परवडणारी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुढचा पेपर कंटिन्यू द्यायचा आहे. फक्त एकच जी चूक झाली आहे तू ती सावर, की तुला आता देवीच्या मंदिरात दररोज जायचं आहे एक्झामच्या आधी, बरं का. हा एक संस्काराचा भाग असेल मी म्हणेल, कारण की तुम्ही जेव्हा हवेत असतात ना, तुम्ही 1-2 सेंटीमीटर जरी हवेत आले ना तर तुम्ही किती जोरात आदळू शकतात ना, हे तुम्हाला डोळ्यामध्ये ॲक्च्युली माहीत नाही. आपण हे चुकतो, हा ओव्हर कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे आणि त्या वयामध्ये इमॅच्युअर माइंडसेट असतं, पण त्या इमॅच्युअर माइंडसेटला त्या ट्रॅकवर बरोबर घालायचं. आणि मी फुल कॉन्फिडन्स, आईने सांगितलं की बस तू पाया पड आणि मग तू चमत्कार बघ. हाला की काय चमत्कार होतो मला नाही माहिती, पण मी माझा फक्त अभ्यास करत होतो आणि आता मी जमिनीवर आलो होतो मी हवेत ना. आणि मग मला आउट ऑफ मार्क मिळत गेले आणि दॅट्स हाऊ मी मेडिकलला माझा नंबर लागला. पण त्या दिवसापासनं मी आजवरती कानाला हात लावले की याच्यानंतर 2 सेंटीमीटरसुद्धा तुम्ही हवेत आलात की तुम्ही आदळू शकतात. आणि आजही आम्हाला आई तेच सांगते. आईची शिकवण फार महत्त्वाची आहे. आईने सांगितलेले संस्कार, त्या संस्काराला चालूनच आपण आज इथपर्यंत प्रवास करता आहेत. पण तुम्ही 2 मिनटापूर्वी बोलले देखील की बहिणीने किराणा दुकान चालून ती साथ दिली, तिने घाम गाळला त्या ठिकाणी, तरच तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. काय सांगणार हो, बहिणीबद्दलचं तुमचं बॉन्डिंग काय आहे, बहिणीबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि तिच्यासाठी तुम्ही काय शब्द सांगणार? आता काय होतं की आता तिचं एज्युकेशन संपलं होतं. तिला ॲक्च्युली ती 10वीमध्ये सायन्समध्ये आणि गणितामध्ये ती महाराष्ट्रातनं ती पहिल्या 5मध्ये होती काही. क्या बात आहे. हां, मग आम्ही सांगितलं की हिला पण मेडिकलला पाठवा. तर त्यावेळेसचं वातावरण आजी आजोबांचं असं होतं की हिला तर गावात आपल्या जवळच ठेवायचं, हिला कुठेच पाठवायचं नाही. बरं. हां, कारण की वातावरण काही चांगलं नाही आहे आणि त्यावेळेसचं वेळ जळगावसाठी फार अवघड होती, स्कॅन्डल सुरू होतं, त्याच्यामुळे ते नाही हिला नाही पाठवायचं, हिला घरीच ठेवायचं.
सो मग ती घरी थांबली. आता घरी थांबली तर तिने पण वाईजली त्यावेळेस 10वीच्या वेळेस की तिने सांगितलं नाही की तुम्ही दोघं एज्युकेशनला जा, मी घर सांभाळते. क्या बात आहे. 10वीच्या वेळेस राईट. तिचा अभ्यास मी भरपूर घेतला होता तेव्हा, पण ती आता 11वीमध्ये 12वीमध्ये आल्यानंतर आणि पुढे असं होतं की नाही आता मी दुकान सांभाळणार, कंटिन्युअसली मी दुकान सांभाळणार. आता दुकान जेमतेम छोटं असं होतं, पण त्याच्यातनं जे काही आमचा सगळं दुकानावरच चालायचं बेसिकली. ती जर बंद झालं तर पण अवघड आहे, कारण की वडिलांची JDCC बँकेत नोकरी होती. ही वॉज जस्ट अ क्लर्क, कॅशियर, त्याच्यामध्ये जास्त काही व्हायचं नाही. मग ते कंटिन्युअसली करून मग आम्हाला आमच्या क्लासेसला पैसे, माझ्या भावाला म्हणजे हे एज्युकेशनला हा सगळा पैसा तिथून पुरवायला जात होता. आणि मग हळूहळू तिच्या 3-4 वर्षानंतर जेव्हा तिची लग्नाची गोष्ट आली की नाही हिचं लग्न करून तिला पाठवून द्यायला पाहिजे, तर ती स्वतः त्यावेळेस म्हणायची की नाही मला आता लग्न करू नका, मला इथे सध्या राहण्याची मला गरज आहे. माझ्या दोघी भावांसाठी, त्याच्या एज्युकेशनसाठी मला इथे राहणं अत्यंत गरजेचं आहे, त्याच्यामुळे माझं लग्न प्लीज पोस्टपोन करा. बरं. म्हणजे ही इतकी महत्त्वाची जबाबदारी त्यावेळेस तिने घेतली आणि पूर्ण अक्षरशः म्हणजे आजी आजोबांना सांभाळायचं, आई वडिलांना म्हणजे वडिलांना हार्ट अटॅक, म्हणजे सगळ्यांना सांभाळायचं, प्लस आम्हाला सांभाळायचं. या कमी वयामध्ये इतकी मॅच्युरिटी मला नाही वाटत कुठली बहीण या कमी वयात एवढं दाखवू शकेल. बहीण तुमच्यापेक्षा लहान? फार लहान. पण बहीण लहान असून देखील तिने खूप मोठी भूमिका निभावलेली आहे. ती बहिणीची पण निभवली, आईची पण निभवली. एक आई म्हणून ती तुमच्याशी पाठीशी उभी राहिली. अशा बहिणीसाठी तुम्ही काय म्हणणार या महिला दिनानिमित्त? मी तर सध्या मनापासून थँक्यू म्हणेल, कारण की आज पण आमचा ट्रॅक भरकटतो आणि ती आम्हाला आज जर मला म्हणजे 3rd डिग्री आमच्यावरती कोणी फायरिंग जर करू शकत असेल हक्कानी, तर ती बहीणच आहे. बरं का. आणि आय एम व्हेरी मच थँकफुल टू हर. आता महिला दिनानिमित्त मी हेच म्हणार की मी कधी म्हटलेलं नाही आयुष्यात. निश्चितच आजही बहिणीला हे घाबरू नयेत. घाबरून हा शब्द म्हटल्यापेक्षा आदरपूर्व भीती आहे, कारण ट्रॅक बदलू शकतो, पण त्या ट्रॅकवर आणण्याचं काम ही एक बहीण आपल्या आईच्या सारखीच करते. आई पण मदत करतेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं तुमचं लग्न देखील झालेलं आहे आणि वहिनी ज्या आहेत त्या देखील डॉक्टर आहेत. एक खांद्याला खांदा लावून आज या ठिकाणी त्यांच्या सरांसोबत उभे आहेत. आपण त्यांच्याविषयी बोलूया. लग्न झाल्यानंतर आज तुमच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून आज ते डॉक्टर म्हणून तुमच्यासोबत आहेत आणि हे जे काही एम्पायर आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे, एक छोट्या गाळ्यातून आज खूप मोठा छलांग आपण या ठिकाणी मारलेली आहे आणि त्या नुसती छलांग नाही मारली तर अनेक पेशंट्स, ते 100 वर्षाची आजी असेल, वयोवृद्ध म्हातारे लोक असतील किंवा 2 महिन्याचं बाळ असेल, अशा सगळ्यांना तुम्ही कॅन्सरच्या आजारातून बाहेर काढलेलं आहे आणि त्याला साथ तुमच्या पत्नीची आहे. काय सांगणार हो? नाही, हे तर तितकंच करा. सी ॲज अ सिंगल पर्सन तुम्ही काहीच करू शकत नाही कुठल्याही फील्डमध्ये, कुठल्याही प्रोफेशनमध्ये. एक फार मोठं टीमवर्क लागतं आणि हॉस्पिटल इंडस्ट्री ही चालवणं हे जोक नाही. आणि परसिस्टंटली तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट द्यायचा आहे. निगेटिव्ह तुमच्या आजूबाजूला निगेटिव्हिजम फरगटलीच नाही पाहिजे. तर पेशंटच्या मानसिकतेला सांभाळायचे, स्टाफच्या मानसिकतेला सांभाळायचं ना. आता गोताळा फार मोठा असतो आणि माझं रिलेशन फक्त पेशंट टू पेशंटच असतं, पण बाकीची जी मॅनेजमेंट आहे म्हणजे त्याच्यामध्ये भाऊ पण आला म्हणजे आणि मॅडमची साथ म्हणजे अशी असते की पेशंट कित्येकदा मी नसतो तर रिसेप्शनला सांगतात मग मॅडम तरी आहेत का, आम्ही मॅडमला दाखवतो. म्हणजे पेशंट उत्स्फूर्तपणे पॉझिटिव्हली सांगतो की नाही मॅडम आहे म्हणजे आमचं काम झालं ना, मॅडम आहे तर बस आहे आम्हाला, म्हणजे सर नसले तरी चालतील. मग ह्याच्यासाठी जे कॉन्ट्रीब्युशन, जी मेहनत जी पेशंटनी स्वतः बघितलेली असते, त्याच्यामुळे पेशंटला स्वतःला वाटतं की आपण सेफ हँड्समध्ये आहे. आणि आपण शी इज अ गायनेकॉलॉजिस्ट, आज कॅन्सर पेशंटसुद्धा ती मॅडम स्त्रीरोग तज्ज्ञ असूनसुद्धा त्यांना दाखवतात आणि त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घ्यायला तयार होतात. पेशंट उगाचच तयार होत नाही, सरेंडर करत नाही. तिथंच एकंदरीत महिला दिवस आहे. या महिला दिवसानिमित्त तुम्ही आईला, बहिणीला आणि पत्नीला काय सांगू इच्छितात? नाही, मी तर सांगेल की आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू. आता त्या या माध्यमातून मी सांगतो आहे जे की बहुतेक आयुष्यात मी कधीच थँक्यू सांगितलं नाही आहे त्यांना, पण या माध्यमातून नक्कीच आय एम रिअली थँकफुल फॉर देअर कॉन्ट्रीब्युशन ॲट ईच स्टेप. आणि ते कॉन्ट्रीब्युशन आताही कंटिन्युअसली आहे. सो आय एम व्हेरी मच थँकफुल, कारण की आम्ही जेव्हा बऱ्याचदा असंच होतं की चुकतात तेव्हा आम्ही फायरिंग मोडमध्ये असतो. त्यांनी काय केलेलं आहे हे बघण्यापेक्षा त्यांनी एखाद्या वेळेस काय त्याच्यावरती फायरिंग असते.
राईट. पण मग कधी म्हणजे हे सांगायला होत नाही की नाही तुम्ही हे एवढं केलं म्हणून आजपर्यंत आपण इथे आलो आहेत ॲक्च्युली. सो डेफिनेटली सिंगल पर्सन ॲज अ काहीच करू शकत नाही. आणि हे सगळे आपल्याला आईचं कॉन्ट्रिब्युशन, माझ्या पत्नीचं कॉन्ट्रिब्युशन, हे सगळं मला वेळोवेळी आणि कंटिन्युअसली भेटतं आहे. सो मी स्वतः सांगेल की मी फार नशीबवान आहे. आय एम व्हेरी लकी टू गेट कॉन्ट्रिब्युशन फ्रॉम ऑल ऑफ दीज पर्सिस्टंटली, कंटिन्युअसली, इन ऑल ॲडवर्स कंडिशन्स. त्यांच्या म्हणजे ते एखाद्या वेळेस त्यांच्या तापाला बघणार नाही, त्यांच्या तब्येतीला बघणार नाही. पण मी जर का कंटिन्युअसली ऑन असेल तर ते सुद्धा ऑन राहतील. एखाद्या झोप होणार नाही. दे विल बी कंटिन्युअसली ऑन, सपोर्टिंग यू फुल्ली. म्हणजे ते असं भासू देणार नाही मला तुम्ही एकटे आहे, आम्ही आहे सोबत. म्हणणं निश्चितच तुम्ही तिची साथ आहे म्हणून तुम्ही उभे आहात असं म्हणणार? ॲब्सल्युटली. तिची साथ आहे म्हणून मी उभा आहे आणि मी ऑन असेल तर ते देखील ऑन असतात. ते त्यांच्या तब्येतीकडे देखील पाहत नाही. ताप असो, सर्दी असो, खोकला असो, ते माझ्यासाठी पूर्ण वेळ देत असतात आणि त्यांच्याचमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे असं डॉक्टर निलेश चांडक यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पाहत रहा तिची साथ. स्पॉट न्यूज महाराष्ट्र, जळगाव. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर अश्विन शांताराम सोनोने, माजी उपमहापौर मनपा जळगाव तथा माजी नगरसेवक, महानगर उपाध्यक्ष भाजपा जळगाव जिल्हा.